अगं आली वाटतं. हॅलो मॅडम, मी अश्विनी वाघमारे, प्रीटी ब्युटी मधनं आली आहे, तुमची ब्युटिशियन म्हणून. तुम्ही ऑर्डर बुक केली आहे ना? हो, या ना. मॅडम सामान कुठे ठेवू? इथे ठेवा ना. ह्यांचं फेशियल करायचंय. नाही, मला नाही जमणार. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवा. ओ हॅलो, ऑलरेडी आम्ही तुमची खूप वेळ वाट बघतोय. 10 मिनिटं लिहिलं होतं आणि ऑलरेडी अर्धा तास तुम्ही लेट आले आहात. आणि आता जर परत तुम्ही जाणार आहात तर मी तुमची कंप्लेंट करेन ना. नाही, नका करू कंप्लेंट. नको ना? देन लेट्स स्टार्ट द सर्व्हिस. काय झालं? नो नथिंग. मला ना कधी एकदा सर्व्हिस सुरू करते असं झालं. सिरियसली इतका डोक्याला शॉट दिलाय ना बहिणीने. अगं पण तू आता फेशियल करतेस ते कशाला त्याची आठवण काढतेस? अगं आठवण काढायची म्हणून असं नाही काढते, पण ती डोक्याला शॉट दिलाय ग तिने. एकतर घरातल्या सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलंय. माझे आई वडील, माझा नवरा सुद्धा कायम तिच्याच बाजूने बोलतो. आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरले ग तिने. त्याचा सगळ्यात जास्त राग आला मला. दॅट्स व्हाय आय हेट हर. अगं काय करतेस? थोडं हळू. सॉरी मॅडम. ओ माय गॉड. काय ग, काय झालं? अगं या बाईचा आवाज ऐकून मला एक सेकंद असं वाटलं की बहिणीच आली की काय. शिल्पी, अगं वेडी झालीस का ग तू? तू आता तुझ्या वहिनीचा विचार करणं आता बंद कर. आणि आता तर हिला काही तिचे आवाजही ऐकू यायला लागले. नाहीतर अगं शिल्पी, अशाने तू वेडी होशील. हो खरंच मी वेडीच होणार आहे. तुम्ही झोपा. हो, उशीर आहे ना मला. हो दे. हा जॉब सोडायचा आत्ताच्या आत्ता. अहो असं काय करताय? आई नाही, तू जॉब सोडणार नाहीयेस. तू त्यांना दाखव ना, तुला 5 स्टार्स मिळालेत, चांगले रिव्ह्यूज मिळालेत ते. हे बघ आई, तू अजून जास्त चांगलं काम करशील ना, तू खूप जास्त पैसे कमवू शकशील ग. तू जॉब सोडायचा विचार सुद्धा नाही करायचास. हा, ऐका ना माझं. जॉब सोड किंवा मग मला सोडून दे. काय काय भलतं सलतं बोलताय तुम्ही? मी तुला सांगितलं असताना सुद्धा तू हा जॉब करतेस. तुझ्या लेखी माझी काय इज्जत आहे हे कळत नाही मला. तरी सुद्धा मी तुला माफ करू शकतो. हा जॉब सोड, नाहीतर मग आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. तुझं लग्न झालं ना तेव्हापासून तुझ्याकडून फेशियल करून घेतेय. चेहरा लपवला होतास, पण हात कसे लपवशील? तू जेव्हा मला पहिल्यांदा गालाला हात लावलास ना तेव्हाच समजलं होतं मला तूच आहेस.
ते म्हणतात ना, कधी कधी स्वतःच्या अंगातले गुण स्वतःवरच भारी पडतात, तसं झालं तुझं. आता जाऊ देत, उगाच झाशीची राणी बनायला जाऊ नकोस. दादा म्हणतोय तसं कर, ही नोकरी सोड आणि घरी बस. करिअर बनवायला निघाली होतीस, आम्हाला कोणालाही न सांगता खोटं बोलून इकडे यायचीस, सगळं लपून छपून. हा तरीच तुझे तेवर बदलल्यासारखे वाटत होते. मीच मूर्ख, मला समजायला हवं होतं. एनिवे, पण संपलं आता तुझं करिअर. सुरू होण्याआधीच संपलं. मॅडम, मी ही नोकरी नाही करू शकणार. आर यू शुअर? हो. ओके देन. मग तुम्हाला कंपनीचे पूर्ण पैसे भरावे लागतील. काय? कंपनीचे पूर्ण पैसे परत करावे लागतील म्हणजे? अश्विनी, आता तुम्ही शांतपणे ऐका. तुम्ही जे काही बोललात ते सगळं मी ऐकलं. अश्विनी, तुम्ही एक चांगली ब्युटिशियन आहात आणि तुमचं फ्युचरही खूप ब्राईट आहे. त्या एखाद्या छोट्याशा घटनेमुळे तुम्ही नोकरी सोडताय. इट्स नॉट गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही नोकरी जरी सोडलीत तरी लोनचे सगळे पैसे तुम्हाला भरावेच लागणार आहे. तसा नियमच आहे. पण अश्विनी, जर तुम्ही हा जॉब करत राहिलात तर तुमच्या कामामधून हे पैसे आम्ही हळूहळू रिकव्हर करू शकतो. पण जर तुम्हाला हा जॉब सोडायचाच असेल तर तुम्हाला आत्ताच कंपनीचे सगळे पैसे परत करावे लागतील. आणि हे जमणार आहे तुम्हाला? अश्विनी, हे सगळं मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाहीये. असं बऱ्याचदा होतं की बायका आमच्याकडे जॉब जॉईन करतात, पण घरातल्या काही प्रॉब्लेम्समुळे ते लगेच सोडूनही देतात. अश्विनी, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, म्हणून मी तुमचं रेझिग्नेशन 7 दिवस एक्सेप्ट करणार नाहीये. म्हणून वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा. आणि 7 दिवसानंतरही जर तुमचा हाच निर्णय असेल तर मी तुम्हाला फोर्स करणार नाही. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. जेनिफर आणि स्वातीला आत पाठवा. येस मॅम. जेनिफर, स्वाती, अश्विनीने जॉब सोडण्याचा निर्णय घेतलाय. पण मी 7 दिवसाचा त्यांना नोटीस पिरियड दिलाय. तर पुढच्या 7 दिवसापर्यंत त्या नोकरीवर नसतील. त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तुम्हा दोघींना हँडल करायच्या आहेत. पण हा, कंप्लेंट यायला नको. गॉट इट? ओके मॅम. तुम्ही काय बोलतो मला काय कळत नाही साहेब. मी चोरी नाही केली साहेब. मी चोरी नाही केली. मी साधा माणूस आहे साहेब. हो, खूप साधा. इतका की चोरी करून 2 दिवस कामावर नाही आलास. नाही साहेब, मी तसं सांगितलं होतं. मी 2-3 दिवस येऊ शकणार नाही. माझ्या घरी प्रॉब्लेम चालू होते साहेब. अच्छा, प्रॉब्लेम म्हणून चोरी करत फिरतोस? नाही, विश्वास ठेवा साहेब, मी चोर नाही आहे. मी चोरी नाही केली साहेब. मग पोलिसांना का बरं अवॉइड करत होतास? मी येणारच होतो साहेब, पण माझ्या बायकोची तब्येत बरी नव्हती. मी तसं कळवलं देखील होतं. पप्पू कापरेला ओळखतोस का? काय झालं? हा, आता का तुझी बोलती बंद झाली? पप्पू कापरेसाठीच काम करतोस ना तू? नाही साहेब, मी त्या माणसाला ओळखत देखील नाही. विश्वास ठेवा साहेब माझा. असं ऐकणार नाही तू. बाबा, काय ही काय वागण्याची पद्धत झाली? काय करताय तुम्ही?
तुम्ही ते काय करताय? आणि हे कोण आहेत? ऍडव्होकेट विद्युत म्हात्रे. यांना सोडा. तुम्हाला यांना असं डांबून ठेवता येणार नाही. गाड्या चोरीला जातात ऍडव्होकेट साहेब, आणि हे त्याचे प्राईम सस्पेक्ट आहेत. इन्स्पेक्टर साहेब, मी सांगितलं होतं की मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे म्हणून. अहो, हे खूप प्रामाणिक आहेत, साधे आहेत. हे चोरी कसं काय करतील? तुम्ही प्लीज प्लीज कंप्लेंट मागे घ्या. हे बघा मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या, कळलं? इन्स्पेक्टर, मला सांगा, कोणत्या ग्राउंडवर तुम्ही यांना अरेस्ट केलंय? काही पुरावा आहे तुमच्याकडे? चोरीच्या दिवशी गैरहजेरी आणि त्यानंतर 2 दिवस कामावर न येणं. तरीही तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर त्यासाठी कोर्टची परमिशन लागेल, आणि त्याशिवाय तुम्हाला यांना इथे ठेवता येणार नाही. त्यांच्या तोंडून खरं बाहेर काढल्याशिवाय आज मी यांना जाऊ देणार नाहीये. मी सांगितलेलं इन्स्पेक्टर साहेब, मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे, तरी तुम्ही यांच्या मागे का लागलात? हे बघा, मला माझी गाडी नकोय. गाडी? कोणती गाडी? जी तुम्ही चोरली ती गाडी. यांनी गाडी चोरली नाहीये. अश्विनी, काय प्रकार आहे हा? काय, कसली कंप्लेंट, कसली गाडी? बाबा, मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगते. इन्स्पेक्टर, मी यांना घेऊन चाललोय, आणि जर तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न केलात तर मी आत्ताच्या आत्ता इथे प्रेसला बोलवेन. मी बघतो सगळं. पोलीस घरी येणार नाही. अश्विनी, ती गाडी, पोलीस कंप्लेंट, चोरीला जाणे, मला काही समजलं नाही. कुणाची गाडी आणि तू कधी घेतलीस? मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही आधी घरी चला. बघ, उठा. बाबा, काळजी घ्या. मामी, मला ब्रेड बटर नको, मला क्रीम बिस्किट पाहिजे. आई, मला पण क्रीम बिस्किटच दे. कॉफी कधीपासून रेडी असं कळलंय मला. मिळणार आहे का? वहिनी, वहिनी. अश्विनी, अगं बघ ह्यांना काय हवंय ते. अश्विनी, आई, हा सगळं काय प्रकार आहे? कुठे चालली आहेस तू? काय प्रकार आहे हा? दादा, तू काही बोलणार आहेस का? पकड बिस्किट, घे. कॉफी. आई, घरातली सगळी कामं झाली आहेत. हा, कुठे जातेस तू? कामावर चाललेत. बाबा, ऐका ना, तुमचा चहा सुद्धा करून ठेवलाय. आणि आई, दुपारचा स्वयंपाक झालाय, मुलांचे डब्बे भरून झाले आहेत, संध्याकाळचा नाश्ता सुद्धा झालाय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परत येते मी. तुला ऐकू येत नाहीये का? अरे, तुझं काही ऐकायचंच नाही असंच ठरवलंय तिने. हिम्मत बघ तिची. आई, बाबा, येते मी. बाय संजू को. बाय. पण तुझ्या बाबतीत मी देखील एक निर्णय घेतला, जो तुला मान्य करावा लागेल. काय बाबा? तुझा कामावरून ये, संध्याकाळी सगळ्यांनाच कळेल.
आणि मी जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कुणीही आड यायचं नाही, तू देखील नाही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये बाबा. येते मी. श्रेयस, काय बोलली ही? तू चोरी केलीस? मला याबद्दल बोलायचं नाही. काय चाललंय काय या घरात? मला काही समजत नाहीये. आणि तुम्ही कोणता निर्णय घेतलाय? कळेल तुलाही. या घरात सगळ्या गोष्टी होऊन गेल्यानंतर मला कळतायत. हा कोण आहे? पिंटू पाटोळे, पप्पू कापरेच्या गँग मधला आहे सरा. खरं काय ते सांग. साहेब, अहो मला खरंच काय माहित नाही हो साहेब. गरीब माणूस हो साहेब, जाऊ द्या ना साहेब. ए गप. तो लॉकअप मध्ये जो माणूस आहे त्याला ओळखतोस? सर प्लीज एकदा मला बाहेर काढा. माझ्या मोबाईल मध्ये पुरावा आहे. प्लीज 1 मिनिट शांत बस. इन्स्पेक्टर साहेब, तो काय सांगतो ते ऐकून तरी घ्या. हे बघा, पप्पू कापरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे एवढ्या साऱ्या कंप्लेंट्स आहेत, पण अजूनही तुम्ही त्याला अटक करू शकला नाहीत का? कारण तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. ते पुरावे जर श्रेयस तुम्हाला देणार असेल आणि पप्पू कापरेला तुम्ही पकडू शकणार असाल तर काय वाईट आहे, कारण खरा गुन्हेगार पप्पू कापरे आहे. सर अहो, हे आपल्याला गोल गोल फिरवतायत. बाहेर काढा याला. अहो पण सर, बाहेर काढा याला. बघू तरी काय पुरावा आहे याच्याकडे. सर मी खरं सांगतोय सर. तो पप्पू कापरे मला प्रेशराईज करत होता, ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी हे सगळं केलं. आणि मी नाही म्हटलं तर काय नाही, मग माझा इन्फॉर्मर पोलीस स्टेशनला जाणार, चोरी कोणी केली ते सांगणार, ते पण सबूत देऊन. ब्लॅकमेल करतोयस मला. ये तो कहानी में ट्विस्ट है सर. इन्स्पेक्टर साहेब, मला पैशांची गरज होती. मला कुठून तरी कळलं की हा पप्पू कापरे व्याजावर पैसे देतो, पण मी त्याच्याकडे उधारी मागायला गेलो तर तो काय मला द्यायला तयार नाही. पण तो बोलला एक स्कूटी उचलायची, ती उचलली तर मी पैसे देईन तुला. आणि तू गेलास राजा चोरी करायला, तुमचा ऋतिक रोशन. माधू, सॉरी सर. असं नाही हो साहेब, आता पैशांची गरज होती. आणि हो, त्यावर तो मला खोटंही बोलला. तो मला बोलला की ही स्कूटर चोरी नाही करायची आहे, ही स्कूटर या पिंट्याचीच आहे आणि त्याच्या कुठल्या तरी दुश्मनाने ती उचलली होती. पण ते लोक जाऊ शकत नाही, कारण कोणतरी पाळत ठेवून होतं. पण तो बोलला तू जा. या पिंट्याने मला ते हँडल अनलॉक कसं करायचं तेही शिकवलं.
हँडलॉक उघडलं, ती स्कूटर घेतली, जिथे हवी होती तिकडे दिली आणि मग पप्पू कापरेच्या गोडाऊनवर गेलो. हुहू, पेन्सिल तोंडात घालायची नसते, चांगली सवय नाही ती, फक्त लिहायचं याने. तिच्या सगळ्या पेन्सिल तशाच आहेत. ती उंदरी नाही, ती सगळ्या पेन्सिल तशाच खाते. उंदरीण कोणाला म्हणतोस? तुला. तू उंदीर आहेस, तू चुहा आहे. तू चुहिया. तू 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 उंदीर आहेस, तू 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 तू. दोघही एकदम शांत बसा, भांडायचं नाही. काय उंदीर उंदीर आणि चुहा चुहा लावलाय? उहू, तुला किती वेळा सांगितलं ग, पेन्सिल तोंडात घालायची नाही. अभ्यास कर आता. सॉरी. दीदू. काय ग? तू पाय नको ना हलवू. पाय हलवणं पण बॅड हॅबिट आहे ना. ओके सॉरी. दीदू, पण चांगल्या सवयी का लावायच्या असतात? आपल्याला आयुष्यात मोठं झाल्यावर चांगला माणूस बनायचा आहे ना, म्हणून. आई काय म्हणते? चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतात. पण मोठं गुड हॅबिट्स तर फक्त लहान मुलांसाठीच असतात. असं नाहीये संजू. नाही, तू रॉंग बोलतेस. खोटं बोलणं ही बॅड हॅबिट आहे. असं का बोलतोयस तू? पण आपल्या घरात तर सगळेच खोटं बोलतात. म्हणजे? आजोबा तर आपल्याला न सांगता खोटं बोलून रात्री कामाला जातात. मामी पण कामाला जाते आणि मामा तर चोरी पण करतो. संजू, असं नाही बोलायचा, शांत राहा तू. पण तू बघ ना मोहिताई, तू आम्हाला ओरडतेस कारण की आम्ही दोघं भांडतो म्हणून. पण मम्मी पप्पा तर नेहमीच भांडत असतात. मम्मी मामीच्या वस्तू घेते आणि तिला परत करत नाही आणि तिला रडवते. हो रे संजू. दीदू, मोठी लोक तर नेहमी चुकाच करत असतात, पण लहान मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा ते त्यांना ओरडतात. पण मला तर हे रूल्सच कळत नाही. दीदू, पण मोठं होऊन जर बॅड हॅबिटच ठेवायच्या आहेत तर लहानपणीच का चांगलं वागायचं? तुम्ही गप्प बस हा दोघही. तू अभ्यासाकडे लक्ष दे. संजू, जास्त बोलायला लागलायस. तू पेन्सिल तोंडात घालायची नाही परत, ओरडेन मी तुला. अभ्यास करा दोघही. हे दोघं बोलतायत ते सगळं तर बरोबर आहे, पण या घरात पुन्हा सगळं ठीक व्हायला हवं, अगदी आधीसारखं. काय ग, काल हे बोलले आणि लगेच आज कामावर जायचं बंद केलंस? आई, वीकली ऑफ असतो ना, तसंही मी जाणार नव्हतेच. आणि काय, काल हे जेवायच्या वेळेपर्यंत आलेच नाही, त्यामुळे आपल्या या विषयावर काही तसंही बोलणं झालंच नाही ना. आज पण सकाळी लवकरच बाहेर गेला, नाश्ता सुद्धा केला नाही. तुला काही बोलला? नाही, माझं त्यांच्याशी तसं काही बोलणं झालंच नाही. काय हो 4 BHK, सगळं काही ठीक आहे ना? नसाला काय झालं? नाही म्हणजे कंठाळे म्हणत होत्या की श्रेयसला काल म्हणे पोलीस पकडून घेऊन गेले. काही भानगड वगैरे नाही ना? पोलीस कशाला श्रेयसला पकडून नेतील? दुसरा कोणीतरी असेल. अहो, हेच तर मी विचारायला आले ना. आणि भजनी मंडळात हीच चर्चा सुरू होती. काय ग अश्विनी, काही झालं काय ग? नाही हो काकू, असं काहीच झालेलं नाहीये. नाही ना? बघ, मी म्हटलंच, ह्या कंठाळे बहिणी ना दुसरी काही कामच नाहीत, सगळ्यांच्या चौकशा करत असतात. अरे देवा, माझा गॅस तिकडे सुरूच आहे. आले हा मी. काय ग, श्रेयस काल रात्री उशिरा आला ना? हो आई. पोलीस वगैरे काही बोलला? नाही, काहीच नाही.
एका मागून एक काही ना काही टेन्शन सतत चालूच आहे. कंटाळा आलाय या सगळ्याचा. तेव्हा परमेश्वरा संपू दे एकदा हे सगळं. नको, चुकीच्या वेळी फोन वाजला तर गडबड होऊ शकते. आपण वाट बघू. हॅलो, हा बोला. ओ गुड, व्हेरी गुड. त्याला घेऊन या इकडे. श्रेयस आणि पिंटूला पण घेऊन या. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. पप्पू कापडे पकडला गेलाय. दॅट्स ग्रेट. आपली टीम त्याला पकडण्यात यशस्वी होईल याची खात्री होती मला. नाही, ती खात्री मला सुद्धा होती. पण मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, पप्पू कापडे जर पकडला गेला, आता श्रेयसचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्याला. ऍडव्होकेट म्हात्रे, आम्ही ते फुटेज तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्या फुटेजला टेम्पर सुद्धा करू शकत नाही. राईट. एव्हिडन्स म्हणून ते आधीच आमच्या रेकॉर्डवर आलंय. पण पिंटूने स्टेटमेंट दिलंय. श्रेयस वाघमारे यांना पप्पू कापरेने आपल्या दबावाखाली हे काम करायला लावलं. ह्या बेसिसवर आपण त्यांची सुटका करू शकतो. दॅट्स ग्रेट. हो, पण त्यांना कोर्टात विटनेस म्हणून हजर राहावं लागेल. ऑफकोर्स. बरोबर. फक्त यापुढे ते असं काही करणार नाहीत याची काळजी घ्या. मी नक्की काळजी घेईन. बाय द वे, थँक्यू सो मच. वेलकम. ओके. तुम्हाला काय वाटतं, मी काहीच करू शकत नाही? मी कुणीच नाही? जेव्हा मी हे काम करण्याचा निर्णय घेतला ना, तेव्हा सगळ्यात पहिलं माझ्या मनात काय विचार आला माहिती? तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर मी माझं काम बंद करेन. पण आता असं नाही करणार. मी कोण आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. माझी जागा, माझी लायकी फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाहीये. मी त्याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी करू शकते. खरं सांगू का, यात ना तुमचा दोष नाहीच आहे मुळात. तुम्ही स्वतः काय काय करू शकता ना हेच विसरलात. आणि हो, मला या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. हो, या उलट मी स्वतः काय करू शकते ना यासाठी मी प्रयत्न करेन. ए अश्विनी, जास्त उडू नकोस. जमिनीवर राहा. चल एक काम कर, घे ती जागा, उघड तुझं पार्लर. काय करायचं ते कर. नाही, महिन्याभरात रडत रडत माझ्याकडे आलीस आणि बोललीस ना की मी काय म्हणते, मला माफ करा, माझी चूक झाली, तुमचा बिझनेस तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये थाटा, मी पार्लर बंद करते, असं नाही म्हणालीस ना, श्रेयस वाघमारे नाव नाही लावणार. तुम्ही जो माझ्यावर हा अविश्वास दाखवलाय ना, त्याबद्दल खरंच थँक्स. कारण तुम्ही जेव्हा पूर्वी असं बोलायचात ना, तेव्हा मी खूप निराश व्हायचे, माझा कॉन्फिडन्स कमी व्हायचा. पण आता तुम्ही बोलल्यानंतर ना माझ्यात एक ऊर्जा निर्माण झालीये, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. तुम्ही मला असं म्हणालात ना की माझ्या पार्लरमध्ये माशी फिरकणार नाही म्हणून. मी आत्ता या क्षणी इथे तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट करते. त्याच ऑफिसच्या जागेमध्ये माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दाखवेन. स्वतःचं पार्लर काढून त्याचा एक ब्रँड झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वचन देते मी तुम्हाला. मी आतापर्यंत जे करायला हवं होतं ना, जे करू शकले नाही ते याच्या पुढे मी तुम्हाला करून दाखवेन. मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेनच. अरे यार, माझा पेन कुठं आहे? इथे पण नाहीये. वहिनी, एकही वस्तू माझ्या जागेवर नसते. वहिनी,
कुठे गेली आहे बहिणी? बाहेर गेली ती. अरे एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाते आता ही? किट तर इकडेच आहे तिचं. प्रिटी ब्युटीला नाही, ती तिच्या कामाला गेली. पण मग घरातली कामं तरी करून जायची. कामं तरी झाली आहेत का? मग तुम्ही शिका ना, स्वावलंबन शिका जरा. किती दिवस आयतोब्यासारखा हातात घेणार आहेस? तू स्वावलंबी होशील ना तर संजू देखील स्वावलंबी होईल. संजूचा काय संबंध आहे यात आता? दूध गरम केलंय, कोणाला कॉफी हवी असेल तर करून घ्या. तुम्ही रेडी आहात का? यस. चला मग. बाय आजी, बाय आजोबा, बाय बाय. बाय मामी. अरे आता आजीने काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? मामी बाहेर गेलीये. हा, बाय मम्मी. आजोबा, कॉलेज नंतर मी ऑफिसला जाईन. आईला काही हेल्प हवी असेल तर. हो बेटा, जा. चला. तू तुझी कॉफी करून घे, नाही तर तुला उशीर होईल. हो. ऐश्वर्या रायचं हे पार्लर प्रकरण फारच सिरियसली घेतलंय तुम्ही. तूही आता सिरियसली घे. अरे बापरे, घरी एक नाटक आणि इथे हे रिक्षावाल्यांचं एक नाटक. अरे तोच इकडेच आहेस? गेली नाही? अरे कशी जाऊ, रिक्षाच मिळत नाहीये मला आणि माझी बस पण निघून गेली. आता परत सर ओरडणार आज मला. चल मी सोडतो. नाही राहू दे, नको, मी जाईन. मला काय काम धंदे, सोडतो की. चल. बरोबर आहे, तुला काय काम धंदे आणि म्हणूनच हे सगळं होतंय. दादा, अरे वहिनी जे काही पार्लरच्या नावाखाली सकाळीच बाहेर पडते ना, खरं तर तिच्यामुळे मला घराबाहेर पडायला उशीर होतोय. आणि हे जे काही चालू आहे त्या सगळ्याची ग्रॅव्हिटी कळतीये का तुला? दादा, ते ऑफिस तुझं आहे, तिथे तू काम केलं पाहिजेस, तिने नाही. तिने ना अजून तिचे रंग दाखवायला सुरुवात केलं नाहीये. जेव्हा करेल ना तेव्हा हे सगळं प्रकरण तुझ्यावरच शेकेल. आत्ताच सांगून ठेवते. दादा, इट्स हाय टाइम, यू शुड डू समथिंग अबाउट इट. मी हायवेला जाऊन बघते, मला रिक्षा मिळतेय का. इथे नाही मिळणार. आणि जे बोललीये त्याचा जरा विचार कर. ओके सर. येस सर. गुड डे सर. सर सर ओके. काम देतो की देतो म्हणतात, काम द्यायची वेळ आली का त्या कदमला फोन करतात. आणायचं कुठून आता, काम कळत नाही. काय रे, आज एवढं लवकर हजर? तू तर ना माझ्याशी बोलूच नको. अरे एक काम नाही शोधू शकत माझ्यासाठी? अरे हो हो, मी फक्त ट्रायल टाकला, तू बाउंड्री मारायला निघालास. आणि ए भाई, माझ्यावरती चिडू नकोस. एवढ्या दिवस तुलाच काम करायचं नव्हतं. आणि ते पप्पू कापरे प्रकरण आताच निसरतंय, माहिती ना तुला. त्यातून जरा बाहेर तर येऊ दे, श्वास तर घेऊ दे. एवढ्या हळूवारपणे नाही चालणार. मला लगेच काम हवंय, लगेच शोध. का? अच्छा, वहिनी स्वतः काम करणारे म्हणून का? तुझ्या त्या ऑफिसमध्ये वहिनी स्वतःच करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय म्हणून तुझी एवढी तडफड होतीये का? या सोसायटीत एक वेगळा न्यूजपेपर छापला जातो का रे? कोणाच्या घरात काय चालू आहे, कोणाच्या मनात काय चालू आहे, कोणाची मनस्थिती काय आहे, हे सगळं छापून येतं वाटतं त्याच्यात. हे बघ बाई, मुद्द्यावर बोल, विषय बदलू नकोस. एवढ्या दिवस वहिनी तुझ्याकडे भीक मागत होत्या की अरे बाबा काम कर, ऑफिसला जा. पण नाही, आम्हाला काम करायचं नव्हतं. आम्हाला ना दारूची बाटली घेऊन बसायचं होतं. लॉट मध्ये लॉस झाला त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं. आम्हाला काम नव्हतं करायचं. आणि आता वहिनी स्वतःचा करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय तर तुला काय प्रॉब्लेम आहे? एवढा कसा विचित्र माणूस आहे रे तू? अरे एखादीने त्याला मदत केली असती. ए पांड्या, तू मला अक्कल शिकवू नकोस. मला मदत करू शकतोस, एखादं काम देऊ शकतोस तर दे, नाही तर राहू दे, माझं मी बघून घेईन. आणि बघ कसं आहे ना, सलग सगळ्या मॅचेस मध्ये वाईट परफॉर्मन्स दिल्यानंतर माणसाने ओपनिंग बॅट्समन होण्याची स्वप्न बघू नये. पटेल साहेब केम छो? नमस्ते. अरे एकदम मजाમાં. તમે કેમ છો શ્રેષભાઈ? बस चाले छे. बाकी सब धंदा वगैरह चाले छे. अच्छा, मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? म्हणजे मी ऐकलं की प्लॉट मध्ये बराच लॉस झाला. बहु लॉस થઈ ગયું. केस चालू है कोर्टात, बघू. अरे ठीक है, धंध्यामध्ये ऊपर नीचे होते रहता है, कोई टेंशन नहीं लेने का, सब ठीक हो जाएगा. हाँ, कुछ हेल्प लगे तो बोलना है जरूर. अरे नाही पटेल साहेब, हेल्प काय, तुम्ही ऑलरेडी एवढी हेल्प केली आहे, एवढी मोठी जागा मला दिली चालवायला, आता त्याचाही काय उपयोग नाही. काय झालं? जागा चांगली नाहीये? नाही, अरे जागा बहु सरस છે.
पण ती जागा तुम्ही मला माझ्या धंद्यासाठी दिली होती ना. आता माझी बायको तिकडे पार्लर सुरू करते. ब्युटी पार्लर? हा, ब्युटी पार्लर. नाही म्हणजे कसं आहे, तिच्या एका शब्दावर तुम्ही ती जागा मला दिली माझ्या बिझनेससाठी, भाडंही नाही घेतलं. पण आता ती पार्लर सुरू करते म्हटल्यावर भाडं वगैरे द्यावं लागेल ना. पार्लर शुरू हो गया क्या? ऑलमोस्ट. नाही मतलब सुरू हो जाएगा अभी. पण कसं आहे, तुम्हाला विचारायला हवं होतं ना, ते विचारलं नाही, ते जरा मला खटकलं. बरोबर आहे, सांगायला तर हवं होतं. आणि माझं काही असं म्हणणं नाही म्हणजे पटेल साहेब, जागा तमारीची आहे, तुम्ही मला दिलेली माझ्या कामासाठी. पण आता तिकडे ते काम चालणार नसेल आणि दुसरं काहीतरी होणार असेल तर मग तुम्ही ती जागा परत घेतली तरी मला काही हरकत नाहीये. म्हणजे हा, करेक्ट. मला वाटतं मला तुमच्या वाईफशी एकदा बोलावं लागणार. हो हो, बोला ना, नक्कीच बोला. ती आज तिकडे पार्लरमध्ये उशिरापर्यंत आहे. म्हणजे पार्लर नाही, तुमच्या ऑफिसमध्ये.